मुंबईतला नेहमीचाच वाहतुकीने खचाखच भरलेला दिवस। एक गाडी सिग्नलवर थांबली, पण पादचाऱ्यांसाठीच्या झेब्रा क्रॉसिंगवर तातडीनं सूत्र हल्ली। सिग्नल जवळच्या सीसीटीव्ही मध्ये गाडीची दृश्य कैद झाली आणि सिग्नल हिरवा होण्याआधीच त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर एक मेसेज आला। हा मेसेज होता नियम भंग केल्याचा आणि त्यासाठी लावलेल्या दंडाचा। एमटीपी ऑफिस है ना अपना ट्रैफिक हेडक्वार्टर पुलिस का, वर्ली, वहाँ से, हाँ वर्ली से, वो वहाँ से सीसीटीवी ऑपरेट करते हैं। तो उधर से आपका गाड़ी अगर स्टॉप लाइन के आगे खड़ा रहते हैं जेब्रा क्रॉसिंग पे, तो जेब्रा क्रॉसिंग के आगे आने के बाद वीडियो शूट हो जाता है, उसमें फोटो आता है और आपके गाड़ी के ऊपर कार्रवाई होता है। मुंबईत लावण्यात आलेल्या 5000 सीसीटीव्हींच्या मदतीनं मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कमाल केली आहे। आधी नियम मोडला तर ट्रॅफिक पोलीस अडवायचे, मग पावती फाडायची आणि मग पैसे चुकते केले जायचे। पण आता या सगळ्याला फाटा देत ट्रॅफिक पोलीसही हायटेक आणि कॅशलेस झालेत। सर जरा दाखवाल काय ऑफेन्स कसं केलं? बरोबर सर, दाखवतो। आता ही गाडी आम्ही व्हायलेशन मध्ये पकडलेली आहे। तुम्ही बघत शकू शकाल की गाडी पकडल्यानंतर त्या गाडीचा आम्ही नंबर नोट डाऊन करतो। नंबर नोट डाऊन करून त्याची कारवाई होते आणि कारवाई जर त्याचे नंबर नोट झाल्यानंतर त्यांच्यावरती आम्ही आपली ट्रॅफिक व्हायलेशन जो केलेला आहे तो गुन्हा नोंद झाला। ह्या ठिकाणी आम्ही त्याचं लायसन नंबर टाकू, लायसन नसेल तर नोंद करतो आणि त्यानंतर पुढे त्याचा लायसन नंबर नोट डाऊन करून त्याच्यावर जो गुन्हा केलेला आहे, त्यांनी लेन कटिंग केलेली आहे, त्याद्वारे त्याच्याकडे लायसन्स नाही, त्या आधारे त्याच्यावर आम्ही कारवाई करून त्याला चलन फाडून दिला जातो। चलन फाडू शकता आता? हो अगदी बरोबर सर, चलन फाडून देतो सर आपल्याला। ऑफेन्स तुम्ही रजिस्टर करता? अगदी अगोदर ऑफेन्स आहे त्याचा तो रजिस्टर करतो आणि त्याला चलन फाडून देतो सर। आता या मशीनच्या माध्यमातून हे चलन बाहेर आलंय आणि हे चलन आता तुम्ही त्या व्यक्तीला देणार। येस सर। पण हे सगळं जिथून चालतं ती मुंबई वाहतूक पोलिसांची नवी कंट्रोल रूम भन्नाट आहे। आधी जाणून घेऊयात की नक्की तुम्ही नियम मोडला हे या कंट्रोल रूम मध्ये कळतं कसं। जर इकडे बघितलं तर हा सेनापती बापट स्टॅच्यू आहे शिवाजी पार्क एरियामध्ये। तर ह्या गाड्या ज्या आहेत ह्या पेडेस्ट्रियन क्रॉसिंगच्या पुढे थांबलेल्या आहेत। तर आपण त्यांचा एक दुरून फोटोग्राफ घेतो आणि एक जवळून फोटोग्राफ घेतो, म्हणजे एक दुरून त्याचं व्हायलेशन क्लिअर दिसतं आणि जवळून त्याच्या गाडीचा नंबर रजिस्ट्रेशन नंबर प्लेट व्यवस्थित दिसते। आणि हे फोटो कॅप्चर केलेत ॲज अन एव्हिडन्स की ते पलीकडच्या याच्यात जातात आणि तिथे हे ड्रॅग अँड ड्रॉप फॉर्मॅटमध्ये पटकन ते फोटोग्राफ्स इथे अपलोड करतात, रजिस्ट्रेशन नंबर टाकतात, जो व्हायलेशन आहे ते टिकमार्क होतं आणि ते सिम्पली सेंड केलं जातं। एकदा तुमची नंबर प्लेट सापडली की तुम्ही तिथून काढता पाय घेण्याआधीच तुमच्या मोबाईलवर एक सविस्तर मेसेज येतो। हे अशा प्रकारचे SMS आहेत जे ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर हे येतात। सर हे प्रत्येक जो ओनर किंवा ज्याच्या नावावर गाडी रजिस्टर आहे त्याच्याकडे हा चलन जातो? हा चलन नंबर असतो, व्हेकल नंबर, कायद्याचं कलम आणि त्याच्यामध्ये असलेली रक्कम आणि शिवाय हे 2 लिंक्स असतात, त्या लिंक्समध्ये फोटोग्राफ असतात आणि ते त्यांनी खात्री केली की त्यानंतर ई चलन त्यांना पेमेंट करायचं असेल तर हे इथे लगेच पेमेंट गेटवेवर लगेच ते क्लिक करून पेमेंट सुद्धा करू शकतात। आणि जर त्यांना काही अडचण असेल, काही कॉन्टेस्ट करायचं असेल तर ते आमच्या हेल्पलाईनला कॉल सुद्धा करू शकतात इमिजिएटली। सिग्नल तोडणे, विना हेल्मेट गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, नंबर प्लेट फॅन्सी लावणे आणि झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे अशा कोणत्याही गुन्ह्यासाठी पोलीस ऑफिसमध्येच बसून चलन फाडू शकतात। फक्त पोलीसच नाही तर तुम्ही आम्ही देखील पोलीस म्हणून आता काम करू शकतो, तेही फक्त एका ॲपद्वारे।
दिस इज अवर ॲप. MTP ॲपमध्ये आपले हे अनेक प्रकारचे फीचर्स आहेत. ट्रॅफिक व्हायलेशन्स, जर सिव्हिलियनला जर ट्रॅफिक व्हायलेशन्स रिपोर्ट करायचे असतील तर ते रिपोर्ट करू शकतात. ट्रॅफिक व्हायलेशन क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला कुठलं व्हायलेशन रिपोर्ट करायचं आहे, ट्रिपल सीट, नो हेल्मेट, तर आपण त्याच्यावर क्लिक केलं की आपण त्याच्या संदर्भातले जे कोणी फोटो आपण काढू शकतात आणि ते फोटो काढून याच्यात अपलोड करू शकतात. ते फोटो आलेत की त्या फोटोमध्ये आपल्याला फक्त व्हायलेशन क्लिअरली दिसलं पाहिजे आणि व्हेकलची रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दिसली पाहिजे. बरं मंडळी, या ॲपचा वापर फक्त तक्रारींसाठीच नाही, तर तुम्ही नियम मोडला असेल आणि तुम्हाला चलन मिळालं असेल तर या ॲपद्वारे तुम्ही दंडही भरू शकता. इथे पे चलन पण आहे. तुम्हाला जे काही चलन आलं असेल, तुम्ही या MTP ॲप जर डाउनलोड केलं असेल आणि आपला गाडीचा नंबर रजिस्टर केला असेल आणि त्या गाडीने कुठे जर व्हायलेशन केलं असेल तर ते लगेच तुम्हाला इथे तुम्ही पेंडिंग व्हायलेशन ते दिसतं आणि त्याच्यावर आपण पेमेंटसुद्धा करू शकतो. मुंबई म्हणजे कोंडी ठरलेलीच, पण पोलिसांची ही हायटेक कंट्रोल रूम तुम्हाला या ॲपद्वारे ट्रॅफिक अलर्ट्सही देणार आहे. ट्रॅफिक अलर्ट्स नावाचं हे आहे. याच्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येतात. कुठलेही आपण एरियामधून जर जात असाल तर लोकेशन बेस्ड आपलं ज्या लोकेशन असेल ट्रॅव्हल करताना त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा कार ॲक्सिडेंट झाला असेल, ब्रेकडाऊन झाला असेल, कुठला इव्हेंट असेल, मोर्चा असेल, प्रोसेशन वगैरे चालू असेल, ज्याच्यामुळे ट्रॅफिक कॉन्जेशन झालेलं असेल किंवा पाणी तुंबलं असेल किंवा वॉट एव्हर मे बी द रिझन, ते रिझन त्या एरियामधून जर पास होत आहात तुम्ही तर तुम्हाला ते आधीच त्याचं नोटिफिकेशन मिळतं. म्हणजे तुम्ही निर्णय घेऊ शकतात की मला ह्याच रूटने जायचं आहे की रूट चेंज करायचं आहे. आधी नो पार्किंग मधली गाडी उचलून नेली की चालक घामेघूम व्हायचा, पण आता या ॲपनं सगळं काही सोपं होणार आहे. बाकीचं टोईंगची पण माहिती आहे. आपली जर गाडी आपण एखाद्या ठिकाणी पार्क केलेली असेल आणि आपण आल्यानंतर आपल्याला दिसली नाही तर कदाचित ती टो केलेली असू शकते, तर आपण आपल्या ॲपमध्ये फक्त तो गाडीचा नंबर एंटर केला तर आपल्याला टोईंगची सर्व माहिती, कुठे टे झाली आहे, किती वाजता झाली आहे, ते सर्व विथ एव्हिडन्स तुम्हाला एव्हिडन्स आपल्याला मिळू शकतं. मंडळी, तुम्हाला मुंबईच्या गर्दीत सर्वात सतावणारा प्रश्न म्हणजे पार्किंगचा, पण तोही मुंबईचे वाहतूक पोलीस आता या ॲपद्वारे सोडवणार आहे. या व्यतिरिक्त आम्ही आता पार्किंगचं फार अगदी 15 दिवसातच नवीन लॉन्च करतोय. पूर्ण शहरभर जितकेही पार्किंगचे लॉट्स आहेत ते पार्किंगचे लॉट्स आपल्याला दिसतील आहेत बलूनच्या फॉर्ममध्ये, आणि त्या ठिकाणी रिअल टाईम किती पार्किंगचं वेकन्सी आहे, 4 व्हीलरची किती आहे, 2 व्हीलरची किती आहे, ते सर्व तुम्हाला रिअल आपण तिथे पार्क करू शकतो. हां, तर आपण त्या ठिकाणी जाऊन आधी वाटतं की पार्किंग मिळणार नाही मिळेल हे, तर ह्या सर्व गोष्टी आता याच्या थ्रू आपल्याला मिळू शकतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या हायटेक गिरीमुळे कारवाईचा वेग प्रचंड वाढलाय. कल्पना हीच आहे की आपण मुंबई ट्रॅफिक कशा पद्धतीने आपल्या लिमिटेड परव्ह्यूमध्ये किती जास्त चांगला इम्प्रूव्ह करू शकतो, आपण किती उत्कृष्ट सेवा मुंबईकरांना देऊ शकतो, ह्या भावनेतूनच हे संपूर्ण डिजिटायझेशन आपण सुरू केलं होतं आणि आता बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे, मॅच्युअर होते आहे ही सिस्टम आणि लोकांचं सहकार्य बरंच लाभतं आहे. लोकांनी ह्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आम्हाला पण फीडबॅक मिळत राहील आणि ह्या सिस्टम्स पण इम्प्रूव्ह होत राहतील, जेणेकरून वी कॅन सर्व्ह द सोसायटी बेटर. एखाद्या सिग्नलवर पोलीस नसला की मोडला नियम, हा फंडा आता चालणार नाही, कारण मंडळी तुमच्यावर नजर असणार आहे 5000 CCTVंची आणि वाहतूक पोलिसांच्या सुसज्ज कंट्रोल रूमची. गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई.